हे, दे मला लवकर दे, लवकर वाढ. काय दादा नाही आज काय लवकर गेलं की काय ऑफिसला? हो लवकर जाऊन टीव्ही लावणार आहे काय नाही. काय म्हणालीस? हा कुठे काय कान वाजतात तुमचे, तपासून घ्या. हे आईशी नीट बोलायचा. वहिनी का असं बोलता हो? आईचा मूड किती चांगला होता. कान वाजतायत का म्हणजे काय? कान का वाजतील आई? अहो जाऊ दे ना, नाश्ता गार होईल, खाऊन घ्या ना. कोणाचा तरी टीव्ही येतोय परवा. हो ना. वा 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 वा. आता कान आणि डोळे चांगले तपासून घेते. माझा लेक मोठा टीव्ही आणणार आहे ना, तो पाहण्यासाठी कसं ठणठणीत असायला पाहिजे की नाही? काय रे हवी? अगदी बरोबर आहे आई तुझं. अहो दादा काल म्हणत होते की फ्रीज पण 2 दिवसात येईल. अरे वा, म्हणजे एकत्र 2 वस्तू येणार घरात नवीन. बाबा असं किती दिवसानंतर होत आहे ना, म्हणजे आपल्या घरी नवीन वस्तू येते. हो ना, मला आठवतंय लास्ट टाइम आमच्या रूम मधलं कपाट घेतलं होतं, त्याला पण आता 7-8 वर्ष झाली असतील. आता काळजीच करू नका. आता दिवस बदलणार आहेत आपले, सगळं बदलणार हळूहळू. त्यामुळे जे जे करायचं राहिलंय ना ते सगळं करणार आहोत आपण. का लॉटरी लागली आहे तुम्हाला? तुम्हाला कसं कळलं? लॉटरीच लागली आहे मला असं तुम्ही समजा. कसे वहिनी, ज्या माझ्या बायकोला अनुप्रियाला तुम्ही सतत पाण्यात पाहता, जिला तुम्ही सतत नावं ठेवत असता, जी तुम्हाला या टेबलवर नाही या घरातच सहन होत नाही, पण तरीही तुम्ही जिच्यामुळे या घरात आहात, ती जी अनुप्रिया आहे ना ती काय लॉटरीपेक्षा कमी नाहीये. कारण माझ्या एवढ्या मोठ्या कंपनीचे एवढे मोठे ओनर जे के जे आहेत, त्यांच्या मनात तिने जागा बनवली. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की ऑफिसला तर मी जातो,